नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, लॉ सीईटीची प्रिपरेशन करण्यासाठी आता खूप कमी वेळ राहिलेला आहे। जसं की तुम्हाला माहिती असेल की LLB सीईटी जो इंटिग्रेटेड 3 वर्षाचा कोर्स आहे, तर त्याची एक्झाम डेट आहे 3 आणि 4 ऑगस्ट। तर तशाच प्रकारे जो LLB सीईटी 5 वर्षाचा कोर्स आहे त्याची एक्झाम डेट आहे 2 ऑगस्ट। म्हणजे राहिले किती, फक्त 2-3 दिवस। तर मित्रांनो, या राहिलेल्या 2-3 दिवसातही तुम्ही भरपूर तयारी करू शकता। तुम्ही जर आमचे मागील व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच बघा। तुम्ही जर आमचे मागील व्हिडिओज बघितले तर नक्कीच तुम्ही LLB सीईटीची परीक्षा क्रॅक करू शकाल। तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण करंट अफेअर्स बद्दल असे काही संभाव्य प्रश्न बघणार आहोत जे येत्या LLB सीईटी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात। तर जे विद्यार्थी LLB सीईटीची प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ लेक्चर। तर सर्वात पहिले आपण काय करूया, जे वीकली 1 लाइनर करंट अफेअर्स दिलेले आहेत, जसं की आपण कालच्या लेक्चरमध्ये 1 to 7 मे 2022 पर्यंतच्या सर्व करंट अफेअर्स बद्दल माहिती घेतली होती। तर तशाच पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण 8 to 15 मे म्हणजेच की 8 ते 15 मे दरम्यान असणाऱ्या सर्व करंट अफेअर्स बद्दल आजच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे माहिती बघणार आहोत। तर सर्वात पहिले आपण बघूया नॅशनल न्यूज म्हणजेच की राष्ट्रीय बातम्या। तर राष्ट्रीय बातम्या अंतर्गत कोणकोणत्या बातम्यांचा समावेश केलेला आहे व्यवस्थितपणे लक्ष द्या। आणि मित्रांनो, यामध्ये दिलेला प्रत्येक मुद्दा व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्याही टॉपिकवरती प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। तर या ठिकाणी बघा, पहिलाच मुद्दा दिलेला आहे किंवा पहिलाच पॉइंट दिलाय, केरला गव्हर्नमेंट विल लॉन्च चिली ॲप फॉर डायग्नोसिस कंट्रोलिंग लाईफस्टाईल डिजीज। आणि या पूर्ण पॉइंटचा अर्थ असा होतो की केरळ सरकार जीवनशैली रोग निदान नियंत्रणासाठी शैली ॲप लॉन्च करणार आहे। त्यानंतरचा पॉइंट दिलाय, इंडियाज फर्स्ट रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम टू बी हँडेड ओव्हर टू नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच की NCRTC इन गुजरात। तर याचा अर्थ असा आहे की भारताची पहिली प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट प्रणाली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळांकडे गुजरातमध्ये सुपूर्द केली जाईल। त्यानंतरचा पॉइंट दिलाय, MHA साइंड MOU विथ सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच की SECI टू रिअलाइज इंडियाज ग्रीन एनर्जी इनिशिएटिव्ह। म्हणजेच की MHA ने सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आणि SECI भारताचा हरित ऊर्जा उपक्रम साकार करण्यासाठी। त्यानंतरचा पॉइंट दिलाय, हरियाणा लॉन्च अधिगम स्कीम टू डिस्ट्रीब्यूट टॅबलेट्स टू 3 लाख स्टुडंट्स। म्हणजेच की हरियाणाने 3 लाख विद्यार्थ्यांना गोळ्या वितरणासाठी अधिगम योजना सुरू केली। त्यानंतरचा पॉइंट दिलाय, हेल्थ मिनिस्टर डॉक्टर मनसुख मांडविया इनॉग्रेटेड 3 डे स्वस्थ चिंतन शिबिर हेल्थ समिट इन गुजरात। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी 3 दिवसीय स्वस्थ चिंतन शिबिर गुजरातमध्ये याचे उद्घाटन केले। तर अशाच पद्धतीने अजून काही नॅशनल न्यूज बघूया। तर मित्रांनो, पुढची राष्ट्रीय बातमी तुम्हाला दिलेली आहे, दिल्ली गव्हर्नमेंट अनाउन्स्ड स्टार्टअप पॉलिसी टू एड द एंट्रीप्रिन्युअर। म्हणजेच याचा अर्थ पूर्णपणे असा होतो की दिल्ली सरकारने मदत करण्यासाठी स्टार्टअप उद्योजक धोरण जाहीर केले। त्यानंतरचा पॉइंट दिलाय, तमिळनाडू गव्हर्नमेंट अनाउन्स्ड ब्रेकफास्ट स्कीम फॉर प्रायमरी स्कूल स्टुडंट्स। म्हणजेच की तामिळनाडू सरकारने प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी नाश्ता योजना जाहीर केलेली आहे, सुरू केलेली आहे। त्यानंतरचा पॉइंट दिलाय, सर्व पॉइंट्स व्यवस्थितपणे लक्षात ठेवा। पुढचा आणि महत्त्वाचा पॉइंट दिलाय, RPF साइंड MOU विथ असोसिएशन फॉर व्हॉलंटरी ॲक्शन फॉर ट्रॅफिकिंग फ्री इंडिया। म्हणजेच की RPF ने असोसिएशन फॉर व्हॉलंटरी सोबत सामंजस्य करार केला। त्यानंतरचा पॉइंट दिलाय, कॉन्फरन्स ऑफ क्लस्टर बेस्ड बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणजेच की CBBOS इन जयपूर। याचा अर्थ असा आहे की क्लस्टर आधारित व्यवसाय संस्थांची परिषद CBBOS जयपूरमध्ये आहे। त्यानंतरचा पॉइंट दिलाय, प्रियंका मोहिते बिकेम फर्स्ट इंडियन वुमन टू क्लाइंब 5 पीक्स अबोव 8000 मीटर। त्यानंतरचा पॉइंट दिलाय, दिल्ली गव्हर्नमेंट विल प्रोव्हाइड फ्री सेवर कनेक्शन अंडर मुख्यमंत्री मुफ्त सेवर कनेक्शन योजना। याचा अर्थ असा आहे की दिल्ली सरकार मोफत गटार पुरवेल मुख्यमंत्री मुफ्त सीवर कनेक्शन अंतर्गत। त्यानंतरचा पॉइंट दिलाय, सेवर सायक्लॉनिक स्टॉर्म आसानी टू हिट आंध्र प्रदेश, ओडिशा आणि वेस्ट बंगाल। म्हणजेच की तीव्र चक्रीवादळ आसानी आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये धडकणार। त्यानंतरचा आणि महत्त्वाचा पॉइंट दिलाय, पौमई नागा एरिया ऑफ मणिपूर डिक्लेअर ड्रग फ्री झोन।
म्हणजेच की मणिपूरचे पौमई नागा क्षेत्र औषधमुक्त क्षेत्र म्हणून घोषित केले। त्यानंतरचा पॉइंट दिलाय मध्य प्रदेश चीफ मिनिस्टर लॉन्च लाडली लक्ष्मी स्कीम 2.0, म्हणजेच की मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी लाडली लक्ष्मी योजना 2.0 लॉन्च केली। त्यानंतरचा आणि महत्त्वाचा मुद्दा दिलाय प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजेच की PMSBY, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजेच PMJJBY अँड अटल पेन्शन योजना म्हणजेच APY कंप्लीटेड 7 years ऑफ प्रोव्हाइडिंग सोशल सिक्युरिटी नेट, म्हणजेच की प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेने सामाजिक सुरक्षा प्रदान करून 7 वर्षे पूर्ण केली आहे। त्यानंतरचा पॉइंट दिलाय प्रॉमिनंट क्रॉसिंग इन अयोध्या विल बी नेम्ड आफ्टर लता मंगेशकर, म्हणजेच की अयोध्येतील प्रमुख क्रॉसिंगला लता दीदींचे नाव दिले जाईल। त्यानंतरचा पॉइंट दिलाय प्रसार भारती साइंड MOU विथ ORTM, म्हणजेच की ऑफिस डे ला रेडियो ET डे ला टेलिव्हिजन ऑन कोऑपरेशन अँड कोलॅबोरेशन इन ब्रॉडकास्टिंग, म्हणजेच की प्रसार भारतीने ORTM सह सामंजस्य करार केला ब्रॉडकास्टिंग मधील सहकार्य आणि सहकार्यावर निर्धारित। त्यानंतरचा पॉइंट दिलाय हरियाणा लॉन्च चारा बिजाई योजना फॉर फॉडर कल्टिवेटिंग फार्मर्स, म्हणजेच की हरियाणाने चारा लागवडीसाठी शेतकरी यांना चारा बिजाई योजना सुरू केली। त्यानंतरचा पॉइंट दिलाय इंडियाज फर्स्ट EV चार्जिंग स्टेशन पॉवर्ड बाय फूड वेस्ट इनॉग्रेटेड इन मुंबई, भारतातील पहिले EV चार्जिंग स्टेशन जे मुंबईत आहे वेस्ट फूड म्हणजेच कचरा टाकण्याचे उद्घाटन झाले। त्यानंतरचा पॉइंट दिलाय इंडियाज फर्स्ट सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर खादी इनॉग्रेटेड इन न्यू दिल्ली, म्हणजेच की खादीसाठी भारतातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन दिल्ली येथे करण्यात आले। त्यानंतरचा आणि महत्त्वाचा पॉइंट दिलाय PM मोदी लॉन्च मध्य प्रदेश स्टार्टअप पॉलिसी, म्हणजेच की पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेश या ठिकाणी स्टार्टअप धोरण सुरू केले। त्यानंतरचा पॉइंट दिलाय ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री साइंड अँड MOU विथ UNDP फॉर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ऑन ॲग्रिकल्चर क्रॉप इन्शुरन्स अँड क्रेडिट, म्हणजेच की कृषी मंत्रालयाने UNDP सोबत धोरणात्मकतेसाठी सामंजस्य करार केला, कृषी पीक विमा आणि पत यावरील भागीदारी केली। त्यानंतरचा पॉइंट दिलाय भूपेंद्र यादव लेड इंडियन डेलिगेशन ॲट COP15 समिट ऑन कम्बॅटिंग डेझर्टिफिकेशन, म्हणजेच COP15 मध्ये भूपेंद्र यादव यांनी भारतीय शिष्टमंडळांचे नेतृत्व केले वाळवंटीकरणाशी लढा देण्यासाठी। त्यानंतरचा आणि महत्त्वाचा पॉइंट दिलाय छत्तीसगड बिकेम फर्स्ट स्टेट टू रिस्टोर ओल्ड पेन्शन स्कीम, म्हणजेच की जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणारे छत्तीसगड हे पहिले राज्य बनले। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण राष्ट्रीय बातम्या म्हणजेच की असे करंट अफेअर्स बघितले जे राष्ट्रीय बातम्या अंतर्गत येतात। तर मित्रांनो करंट अफेअर्स मध्ये विचारणारे अजून काही महत्त्वाचे मुद्दे पूर्णपणे डिस्कस करूया। तर मित्रांनो मे महिन्यातील पुढचा करंट अफेअर दिलाय मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट साइंड MOU विथ Amazon फॉर ऑनलाइन मार्केटिंग ऑफ SHG's प्रोडक्ट्स ऑन Amazon सहेली प्लॅटफॉर्म, म्हणजेच की ग्रामीण मंत्रालय विकासने Amazon सहेली प्लॅटफॉर्मवर Amazon सोबत ऑनलाईनसाठी सामंजस्य करार केला आणि कशासाठी, कारण SHGच्या उत्पादनाचे विपणन करण्यासाठी। तर अशाच पद्धतीने पुढचा पॉइंट दिलाय डॉट लॉन्च गतिशक्ती संचार पोर्टल फॉर सेंट्रलाइज्ड राईट ऑफ वे, म्हणजेच की ROW अप्रूव्हल्स। याचा अर्थ असा आहे की डॉटने गतिशक्ती संचार पोर्टल ROW म्हणजेच की रॉने केंद्रीकृत अधिकारांसाठी हे पोर्टल सुरू केले आहे। त्यानंतर आता आपण बघूया इंटरनॅशनल न्यूज। इंटरनॅशनल न्यूज म्हणजेच आंतरराष्ट्रीय बातम्या। आतापर्यंत आपण राष्ट्रीय न्यूज बघितलेल्या आहेत, आता आपण इंटरनॅशनल सेक्शन मध्ये बघूया की कोणकोणत्या बातम्यांचा समावेश केलेला आहे। तर मित्रांनो यामध्ये पहिलाच पॉइंट दिलाय युनायटेड नेशन्स लॉन्च एनर्जी प्लॅन ऑफ ॲक्शन टुवर्ड्स 2025, म्हणजेच याचा पूर्णपणे अर्थ असा होतो की संयुक्त राष्ट्रांनी 2025च्या दिशेने ऊर्जा योजना सुरू केली। त्यानंतरचा पॉइंट दिलाय कामिरीता स्केल्ड एम्प्टी एव्हरेस्ट फॉर रेकॉर्ड 26th टाइम, म्हणजेच की कामिरीताने विक्रमी 26व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर केले। त्यानंतरचा पॉइंट दिलाय रोड्रिगो केव्ह स्वॉर्न इन ॲज प्रेसिडेंट ऑफ कोस्टारिका, म्हणजेच की रोड्रिगो चावेस यांनी कोस्टारिकाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली।
त्यानंतरचा पॉईंट दिलाय जॉन ली का चिऊ इलेक्टेड ॲज हाँगकाँग्स नेक्स्ट चीफ एक्झिक्युटिव्ह. म्हणजेच जॉन ली का चिऊ यांची हाँगकाँगचे पुढील मुख्य कार्यकारी म्हणून निवड झाली. त्यानंतरचा पॉईंट दिलाय यू शुक एओल टूक ओथ ॲज न्यू प्रेसिडेंट ऑफ साऊथ कोरिया. म्हणजेच यून सुक येओल यांनी दक्षिण कोरियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आता आपण बघूया त्यानंतरचा आणि महत्त्वाचा करंट अफेअर. इंडिया इलेक्टेड ॲज चेअर ऑफ द असोसिएशन ऑफ एशियन इलेक्शन ऑथॉरिटीज फॉर 2022 टू 2024. म्हणजेच की असोसिएशन ऑफ एशियन इलेक्शनच्या अध्यक्षपदी अधिकारीसाठी 2022-24 साठी भारताची निवड झाली. त्यानंतरचा पॉईंट दिलाय जगातील सर्वात लांब काचेच्या तळाचा पूल व्हिएतनाममध्ये उघडला. म्हणजेच की वर्ल्ड्स लॉंगेस्ट ग्लास बॉटम ब्रिज ओपन्ड इन व्हिएतनाम. सौदी आरामको जगातील सर्वात मौल्यवान ॲपलची जागा घेऊन एक कंपनी बनली. त्यानंतरचा पॉईंट दिलाय कॅटलिन नोवाक इलेक्टेड ॲज फर्स्ट फिमेल प्रेसिडेंट ऑफ हंगेरी. म्हणजेच की कॅटलिन नोवाक हंगेरीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. त्यानंतरचा पॉईंट दिलाय पीएम मोदी पार्टिसिपेटेड इन सेकंड ग्लोबल कोविड-19 व्हर्च्युअल समिट. म्हणजेच की पीएम मोदी दुसऱ्या ग्लोबल कोविड-19 व्हर्च्युअल समिटमध्ये सहभागी झाले. त्यानंतरचा पॉईंट दिलाय रानिल विक्रमसिंघे स्वॉर्न इन ॲज श्रीलंकाच प्राईम मिनिस्टर. म्हणजेच की रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतरचा आणि महत्त्वाचा पॉईंट दिलाय UN approved Czech Republic to replace Russia on UN Human Rights Council. UN वर रशियाची जागा घेण्यासाठी चेक रिपब्लिकला मानवाधिकार परिषदांनी मान्यता दिली. त्यानंतरचा पॉईंट दिलाय फर्डिनांड मार्कोस ज्युनियर इलेक्टेड ॲज प्रेसिडेंट ऑफ फिलिपियन्स. म्हणजेच की फर्डिनांड मार्कोस ज्युनियर फिलिप्सने अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतरचा आणि महत्त्वाचा पॉईंट दिलाय इंडिया कॉन्ट्रीब्युटेड USD 8 लाख टू प्रमोट यूज ऑफ हिंदी लँग्वेज ॲट UN. म्हणजेच की हिंदीच्या वापराला UN मध्ये प्रोत्साहन देण्यासाठी भारताने USD 8 लाखचे योगदान दिले. त्यानंतरचा पॉईंट दिलाय एक्झिम बँक प्रोव्हाइडेड लॉक ऑफ USD 190 मिलियन टू मॉरिशियस फॉर मेट्रो एक्सप्रेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. म्हणजेच की एक्झिम बँकेने मेट्रोसाठी मॉरिशसला USD 190 दशलक्षाची लॉक प्रदान केली. आणि कशासाठी तर एक्सप्रेस आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यासाठी. पुढचा पॉईंट दिलाय इंडिया इज हायेस्ट रेसिपियंट ऑफ फॉरेन रेमिटन्स वर्ल्ड बँक रिपोर्ट. म्हणजेच की भारत परकीय रेमिटन्सचा सर्वाधिक प्राप्तकर्ता आहे जागतिक बँक अहवालानुसार. त्यानंतरचा पॉईंट दिलाय फोर्ब्स ग्लोबल 2000 लिस्ट ऑफ पब्लिक कंपनीज वर्ल्ड वाईड 2022 RIL इज टॉप रँक्ड इंडियन कंपनी. म्हणजेच की फोर्ब्सची जगातील सार्वजनिक कंपन्यांची ग्लोबल 2000 यादी 2022 आणि यामध्ये RIL अव्वल दर्जाची भारतीय कंपनी आहे. आता इथपर्यंत आपण इंटरनॅशनल न्यूज सर्व बघितलेले आहेत. म्हणजेच की आपण यामध्ये असे करंट अफेअर्स बघितले जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर आता आपण बघूया की मे महिन्यातील बँकिंग आणि फायनान्शियल या सेक्शनमध्ये कोणकोणते मुद्दे झालेले आहेत. तर मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपला पुढचा सेक्शन. तर मित्रांनो पुढचा करंट अफेअर दिलाय अदानी विल्मार बिकेम इंडियाज लार्जेस्ट फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स. म्हणजेच की FMCG कंपनी सरपासिंग हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड म्हणजेच HUL. तर या पॉईंटचा पूर्णपणे अर्थ असा होतो की युनिलिव्हर लिमिटेडला मागे टाकत अदानी विल्मार हा भारतातील सर्वात मोठा जलद गतीचा ग्राहक बनला आहे. त्यानंतरचा पॉईंट दिलाय L&T Infotech and Mindtree announced merger to become India's 5th largest IT services provider. म्हणजेच L&T Infotech आणि Mindtree यांनी भारताचे 5वी सर्वात मोठी IT सेवा प्रदाता बनण्यासाठी विलीनीकरणाची घोषणा केली. त्यानंतरचा पॉईंट दिलाय रिलायन्स बिकम फर्स्ट इंडियन कंपनी टू क्रॉस USD 100 बिलियन अॅन्युअल रेव्हेन्यू. म्हणजेच की रिलायन्स USD 100 अब्ज पार करणारी पहिली वार्षिक महसूल भारतीय कंपनी ठरली. त्यानंतरचा पॉईंट दिलाय RBI गेव NOC फॉर मर्गर ऑफ इक्वेट्स SFB अँड इक्वेट्स होल्डिंग्स. म्हणजेच की RBI ने इक्वेट्स SFB आणि इक्वेट्स होल्डिंग्सच्या विलीनीकरणासाठी NOC दिली. त्यानंतरचा पॉईंट दिलाय इंडियन बँक लॉन्च डिजिटल ब्रोकिंग सोल्युशन ई-ब्रोकिंग. म्हणजेच की इंडियन बँकेने डिजिटल ब्रोकिंग सोल्युशन ई-ब्रोकिंग लॉन्च केले.
त्यानंतरचा पॉईंट दिलाय SEBI कॉन्स्टिट्यूटेड ॲडवायझरी कमिटी फॉर ESG रिलेटेड मॅटर्स हेडेड बाय नवनीत मुनोत. म्हणजेच की SEBI ने ECG संबंधित बाबींसाठी सल्लागार नवनीत मुनोत यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन केली. त्यानंतरचा पॉईंट दिलाय मिनिस्ट्री ऑफ फायनान्स रिलीज्ड ₹7,183.42 करोड रिव्हेन्यू डेफिसिट ग्रांट टू 14 स्टेट्स. म्हणजेच की वित्त मंत्रालयाने 7,183.42 कोटी रुपयांची महसूल 14 राज्यांना तूट अनुदान जारी केले. मित्रांनो, त्यानंतरचा करंट अफेअर दिलाय LIC's IPO इंडियाज लार्जेस्ट ॲट ₹21,000 करोड सबस्क्राईब 3 टाइम्स. म्हणजेच LICचा IPO भारतातील सर्वात मोठा 21,000 कोटी 3 वेळा सबस्क्राईब झाला. त्यानंतरचा पॉईंट दिलाय UPI हिट रेकॉर्ड हाय इन एप्रिल 2022 विथ 5.58 बिलियन ट्रान्झॅक्शन्स वर्थ ₹9.83 ट्रिलियन. म्हणजेच की UPI ने एप्रिल 2022 मध्ये 5.58 अब्जसह 9.83 ट्रिलियन रुपयांचे व्यवहार विक्रमी उच्चांक गाठला. त्यानंतरचा पॉईंट दिलाय HDFC बँक लॉन्च इंडस्ट्री फर्स्ट डिजिटल 13 मिनिट्स न्यू कार लोन दॅट इज एक्सप्रेस कार लोन्स. म्हणजेच की HDFC बँकेने उद्योगातील पहिले डिजिटल कार कर्ज ज्याला एक्सप्रेस कार लोन्स असे म्हणतात हा कार लोन्स 30 मिनिट नवीन लॉन्च केले. त्यानंतरचा पॉईंट दिलाय ICICI बँक पार्टनर्ड विथ सॅटेंडर UK फॉर इंडियन UK बिझनेस एज. म्हणजेच की ICICI बँकेने भारत UK व्यवसायांसाठी सॅटेंडर UK सोबत सहजता भागीदारी केली. त्यानंतरचा पॉईंट दिलाय भारती AXA लॉन्च फायनान्शियल लिटरसी कॅम्पेन इन्स्पाई HE रुपीज फॉर मदर्स. म्हणजेच की भारती AXA ने इन्स्पाई HE रुपीज आर्थिक साक्षरता मातांसाठी मोहीम सुरू केली. त्यानंतरचा पॉईंट दिलाय CPI बेस्ड रिटेल इन्फ्लेशन इन इंडिया सर्जेस टू 8 इयर्स हाय ॲट 7.79% इन एप्रिल. म्हणजेच की भारतातील CPI आधारित किरकोळ महागाई 8 वर्षापर्यंत एप्रिलमध्ये 7.79% वर उच्च वाढली. त्यानंतरचा करंट अफेअर दिलाय मॉर्गन स्टॅनले प्रोजेक्टेड इंडियाज ग्रोथ फॉरकास्ट टू 7.6% फॉर फर्स्ट इयर 23. म्हणजेच की मॉर्गन स्टॅनले यांनी भारताच्या वाढीचा अंदाज FY23 साठी 7.6% पर्यंत व्यक्त केला. त्यानंतरचा पॉईंट दिलाय स्विगी ॲक्वायर्ड रेस्टॉरंट बुकिंग प्लॅटफॉर्म डाइन आउट. म्हणजेच की स्विगीने रेस्टॉरंट बुकिंग प्लॅटफॉर्म डाइन आउट मिळवला. त्यानंतरचा आणि बँकिंग अँड फायनान्स या सेक्शनमधील शेवटचा करंट अफेअर दिलाय युनियन बँक ऑफ इंडिया लॉन्च ट्रेड NXT अँड ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रान्झॅक्शन. म्हणजेच की युनियन बँक ऑफ इंडियाने ट्रेड NXT एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म निर्यात आयात व्यवहारांसाठी सुरू केला. तर अशाच पद्धतीने इथपर्यंत आपण नॅशनल न्यूज, इंटरनॅशनल न्यूज, बँकिंग अँड फायनान्स न्यूज या सर्व बघितलेल्या आहेत. आता आपण बघूया की अपॉइंट अँड रेझिग्नेशन म्हणजेच नियुक्ती आणि राजीनामा या सेक्शनमध्ये कोणकोणते करंट अफेअर्स मे महिन्याअंतर्गत झालेले आहेत. तर या ठिकाणी बघा, पहिला करंट अफेअर तुम्हाला दिलेला आहे सुदर्शन वेणू अपॉइंटेड ॲज मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ TVS मोटार कंपनी. म्हणजेच की सुदर्शन वेणूची TVS कंपनीमध्ये मोटरचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतरचा पॉईंट दिलाय एअर मार्शल संजीव कपूर ॲझ्युम चार्ज ॲज डायरेक्टर जनरल म्हणजेच की इन्स्पेक्शन अँड सेफ्टी ऑफ इंडियन एअरफोर्स. तर याचा पूर्णपणे अर्थ असा होतो की एअर मार्शल संजीव कपूर यांनी महासंचालक भारतीय हवाई दलाची तपासणी आणि सुरक्षा म्हणून पदभार स्वीकारला. तर अशा पद्धतीने या सेक्शनमध्ये आपण दोनच पॉईंट बघितलेले आहेत. तर अपॉइंटमेंट अँड रेझिग्नेशन या सेक्शनमध्ये अजून कोणकोणते करंट अफेअर्स मे महिन्याअंतर्गत झालेले आहेत ते सर्व आपण डिस्कस करूया. तर बघूया आपला नेक्स्ट करंट अफेअर. अल्केश कुमार शर्मा अपॉइंटेड ॲज न्यू सेक्रेटरी फॉर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. म्हणजेच की अल्केश कुमार शर्मा यांची मंत्रालयात नवीन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर पुढचा करंट अफेअर दिलंय पुष्प कुमार जोशी अपॉइंटेड ॲज चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ HPCL. म्हणजेच की पुष्प कुमार जोशी यांची अध्यक्ष आणि व्यवस्थापक म्हणून HPCL संचालक नियुक्ती झाली. त्यानंतरचा पॉईंट दिलाय M नारायणन अपॉइंटेड ॲज पार्ट टाइम चेअरमन ऑफ सिटी युनियन बँक. M नारायणन यांची सिटी युनियन बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.
राजेश उन्नी टूक चार्ज ॲज व्हाईस चेअर ॲट मेरीटाईम अँटी करप्शन नेटवर्क. म्हणजेच राजेश उन्नी यांनी मेरीटाईम अँटी करप्शन नेटवर्क्सचे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. अशाच पद्धतीने पुढचा करंट अफेअर दिलेला आहे, व्यवस्थितपणे लक्ष द्या. तर या ठिकाणी बघा पुढचा पॉइंट आहे, सुधांशु धुलिया अँड JB पार्डीवाला टूक ओथ ॲज सुप्रीम कोर्ट जजेस. म्हणजेच की सुधांशु धुलिया आणि JB पार्डीवाला यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यानंतरचा पॉइंट दिलाय, कॅम्पबेल विल्सन अपॉइंटेड ॲज न्यू MD अँड CEO ऑफ एअर इंडिया. म्हणजेच की एअर इंडियाचे नवीन MD आणि CEO म्हणून कॅम्पेबल विल्सन यांची नियुक्ती झाली. त्यानंतरचा पॉइंट दिलाय, राजीव कुमार अपॉइंटेड ॲज नेक्स्ट चीफ इलेक्शन कमिशनर. म्हणजेच राजीव कुमार यांची पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. दीपिका पदुकोण बिकेम फर्स्ट इंडियन ब्रँड ॲम्बेसिडर ऑफ लुईस व्हिटॉन. म्हणजेच दीपिका पदुकोण ही पहिली भारतीय ब्रँड लुई व्हिटॉनचे राजदूत बनली. त्यानंतरचा आणि महत्त्वाचा करंट अफेअर दिलेला आहे, संजीव बजाज अपॉइंटेड ॲज प्रेसिडेंट ऑफ कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे CII फॉर द इयर 2022 अँड 23. तर याचा पूर्णपणे अर्थ असा आहे की संजीव बजाज यांनी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियनचे अध्यक्ष म्हणून 2022-23 वर्षासाठी नियुक्ती झाली. त्यानंतरचा पॉइंट दिलाय, नोंगमिकापम के सिंग अपॉइंटेड ॲज ॲक्टिंग चीफ जस्टिस ऑफ गुवाहाटी HC. म्हणजेच नोंगमिकापम के सिंग यांची कार्यवाहक प्रमुख म्हणून गुवाहाटीच्या उच्च न्यायालयात नियुक्ती झाली. त्यानंतरचा पॉइंट दिलाय, बिप्लब देब रिझाइंड ॲज CM ऑफ त्रिपुरा मणिक सहा टू बी न्यू CM. म्हणजेच बिप्लब देब यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. माणिक सहा होणार नवीन मुख्यमंत्री. पुढचा पॉइंट दिलाय, निधी छिब्बर अपॉइंटेड ॲज चेअरपर्सन ऑफ CBSE. म्हणजे CBSEच्या अध्यक्षपदी निधी छिब्बर यांची नियुक्ती. विवेक कुमार दिवांगेची REC Ltd चे CMD म्हणून नियुक्ती झाली. म्हणजे विवेक कुमार दिवांगे अपॉइंटेड ॲज CMD ऑफ REC Ltd. आता आपण बघूया अवॉर्ड सेक्शन म्हणजेच पुरस्कार. मे महिन्याअंतर्गत कोणकोणते पुरस्कार देण्यात आले तर ते सर्व या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे बघूया. तर पहिले आहे दानिश सिद्दीकी पोस्टमोसली ओन सेकंड पुलित्झर प्राइज फॉर इमेजेस ऑफ कोविड टोल. म्हणजेच की दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर इमेज कोविड टोलसाठी दुसरे पुलित्झर पारितोषिक मिळाले. त्यानंतरचा पॉइंट दिलाय, बेंगॉली ट्रान्सलेशन ऑफ फ्रेंच नोवेल मेयर सॉल्ट कंट्रीक्विट ओन रोमेन रोलांड बुक प्राइज 2022. म्हणजेच की मेयर सॉल्ट कॉन्ट्रीक्वेंट या फ्रेंच कादंबरीच्या बंगाली अनुवादाला रोमेन रोलंड बुक प्राइज 2022 मिळाला. त्यानंतरचा पॉइंट दिलाय, गुरुस्वामी कृष्णमूर्ती रिसिव्ड ब्रिटिश ऑनर MBE फॉर हिज सर्व्हिस ड्युरिंग दी पॅन्डेमिक. म्हणजेच की गुरुस्वामी कृष्णमूर्ती यांना ब्रिटिश सन्मान MBE मिळाला. त्यानंतरचा पॉइंट दिलाय, रॉयल गोल्ड मेडल 2022 फॉर आर्किटेक्चर अवॉर्डेड टू बाळकृष्ण दोशी. म्हणजेच की बाळकृष्ण दोशी यांना आर्किटेक्चरसाठी रॉयल गोल्ड मेडल 2022 मिळाला. त्यानंतरचा पॉइंट दिलाय, ममता बॅनर्जी ऑनर्ड विथ स्पेशल बांगला अकॅडमी अवॉर्ड. म्हणजेच की ममता बॅनर्जी विशेष बांगला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्या. त्यानंतरचा पॉइंट दिलाय, थेरॉटिकल फिजिसिस्ट डॉक्टर फ्रँक विल्झेक ओन टेम्पल्टन प्राइज 2022. म्हणजेच की सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर फ्रँक विल्झेक यांनी टेम्पल्टन पारितोषिक 2022 जिंकले. त्यानंतरचा आणि अवॉर्ड सेक्शन मधला नेक्स्ट पॉइंट दिलाय, केनिया अन्ना कबाले दुबा ओन $215,000 ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड फॉर फायटिंग फिमेल जेनिटल म्युटिलेशन. म्हणजेच की केनियाच्या अन्ना कबाले दुबा यांनी $250,000 जागतिक नर्सिंग महिला जननेंद्रियांच्या विच्छेदनाशी लढा देण्यासाठी पुरस्कार जिंकले. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण नॅशनल न्यूज, इंटरनॅशनल न्यूज, बँकिंग अँड फायनान्शियल न्यूज, अपॉइंटमेंट अँड रेजिग्नेशन न्यूज, अवॉर्ड्स या सर्व सेक्शनबद्दल पूर्णपणे माहिती घेतलेली आहेत. या कोणत्याही सेक्शनवरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न हमखास विचारले जातील. तर आय होप की आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.